नमस्कार मित्रांनो, मी धनज्योतमधनं धनराज बोलतो. कशा आहात मित्रांनो? मजेत ना? मजेतच राहायचं मित्रांनो. तर आजचा व्हिडिओ बनवण्याचा विषय असा, मित्रांनो हा व्हिडिओ पूर्ण बघा, खूप कामाचा आहे. तुमचा निश्चित फायदा होणार, त्यात माझा काही फायदा नाही. हे फक्त एक आपल्याला रिलेशन व्यवस्थित बनवायचं बिझनेसमध्ये. मी तो बिझनेस करतोय, मला जो अनुभव आला तो मी तुमच्यासोबत शेअर करतो. ज्या चुका माझ्या झाल्या त्या तुमच्या होऊन द्यायच्या नाही, हेच माझ्या डोक्यात आहे. तर तुम्ही एक विचार करा. तर हा व्हिडिओ पूर्ण बघा मित्रांनो. करायचं नाही करायचं तुमच्यावरती. ज्याला निश्चित करायचं त्यांनी हा व्हिडिओ पूर्ण बघा. तर विषय असा आहे की कुक्कुटपालन करायचा आज सर्व लोकांच्या मनात येतं आहे. गावरान कुक्कुटपालन करायचं आहे, कसं करायचं. पण प्रत्येकाचं मी आज जे बघतोय का प्रत्येकाने एकच टेंडन्सी घेतलेली आहे, शेड असं पाहिजे, पूर्व पश्चिम पाहिजे, हे पाहिजे, ते पाहिजे आणि हेच केलं पाहिजे. ते सर्व नियम हे बॉयलरला आहे मित्रांनो, गावठीला हा नियम नाही. तुमची कोंबडी जर फ्री रेंज राहणार आहे, ती मुक्त संचार राहणार आहे, तर तिला दिशा हा मॅटर करत नाही. तिला फक्त परफेक्ट निवारा पाहिजे आणि सेफ्टी पाहिजे, त्याचा विचार केला पाहिजे. आणि सेफ साईट परफेक्ट कसं करायचं त्याचा आपण खूप खोलवर अभ्यास केला आहे मित्रांनो. तर माझं काय म्हणणं आहे की तुम्ही पण हा विचार करून करा की आपले कमीत कमी पैसे कसे लागतील आणि चांगल्यात चांगला व्यवसाय आणि चांगल्यात चांगलं उत्पन्न कसं मिळेल. आता हे मी का बोलतोय, तर मी स्वतः अनुभव घेतला आहे. माझ्या चुकाच झालेला आहे आणि चुकाच म्हणा माझ्या त्या, कारण अनुभव नसताना आपण या गोष्टीत मी उतरलो आणि जास्त करायचं म्हणून खूप केलं पण, आणि ते पाहिजे तो रिझल्ट नाही मिळत आहे. तर तो का मिळत नाही, मी तो बिझनेस नाही सोडला. बिझनेस खूप चांगला आहे, असं काही नाही परवडत नाही. पण त्या पद्धतीने जे गावोगावी लोकांना कोंबडी परवडते ठेवायला आणि त्यांना अंडे पण चांगले मिळत आहे मित्रांनो. प्युअर गावठीमध्ये मी आता गावांमध्ये खूप अभ्यास केला की यांना कसं परवडतं. आता गावामध्ये पण असा विषय आहे की कोणाकडे 20, 25, 30, 40, 50 अशा कोंबड्या आहे प्रत्येकाच्या घरोघरी. कारण लोक गावातून मळ्यात राहायला गेले, शेतावर राहायला गेले तर गावात 10 कोंबड्या पाळायचे, तर आता मळ्यांमध्ये शेतांवरती ते 50 कोंबड्या पाळतात. आता त्यांच्याकडे जर अंड्यांचा विचार केला आपण, तर 10 कोंबड्यांमागे त्यांच्याकडे 4 अंडे, 5 अंडे, आणि आपल्याकडे 2 आणि 3च अंडे निघतात 10 कोंबड्यांमागे. तर त्यांच्याकडे जर 4-5 अंडे निघत आहे 10 कोंबड्यांमध्ये, तर त्यांच्याकडे 100 कोंबड्यांमध्ये किती भेटत असेल बघा, विचार करा. आणि 1000 कोंबड्यांमध्ये किती भेटल. आपण 50 कोंबड्या नाही सांभाळतोय, आपण 1000 सांभाळतोय आणि तेवढी जागा अटकवतोय, आज तेवढं करतोय मित्रांनो. तर तोच बेनिफिट आपल्याला भेटला पाहिजे. तर तो कसा भेटेल, मी तो अभ्यास केला की गावातली कोंबडी ही तिच्या मनाने राहते, तिला प्रेशर नाही आहे. आपण कसं मुलाला करतो, कुठे चालला, कुठे जातोय, आई विचारते अरे तू कुठं चालला, मग तो सांगतो मी वॉशरूमला चाललो, इकडं चाललो, तिकडं चाललो. तर तो एक प्रेशर असतो का माझ्या अंडरमध्ये तू चालतो. ठीक आहे, एक मुलाला आपण शिकवतो, त्याच्यावर लक्ष ठेवतो, तो भाग वेगळा आहे. पण हा पक्षी आहे, याला जंगलात रानात राहण्याची सवय आहे. जंगलात रानात म्हणजे कसं माणसाच्या सहवासात राहून त्याला त्याच्या पद्धतीने तो कधी खुरड्यात राहील, कधी झाडावर राहील, तर कधी कुठे राहील. आपल्याला तीच पद्धत वापरायची मित्रांनो. तिला कोंबडीला जे वाटेल तसं तिला वाटलं मी झाडावच राहणार रात्रभर, ती झाडावच राहिली पाहिजे. तिला वाटेल मला जो निवारा केला मी त्याच्यात जाऊन राहील, त्याच्यातच जाऊन राहील ती. ज्यावेळेस पाणी पाऊस पडेल, तिला वाटलं खूप भिजणार आहे, तिची ती मध्ये जाते. मी त्याचा पण अभ्यास केला मित्रांनो. माझ्या एका शेडमध्ये मी कोंबड्या फ्री रेंज सोडल्या. 24 तास तिला वाटेल तसं ती जाईल, बाहेर येईल, मध्ये ती जसं करेल तसं. तर तिथे मला चांगला रिझल्ट मिळाला मित्रांनो. तर तोच रिझल्ट आपण काढायचा आहे आणि तसंच आपल्याला करायचं आहे. त्यासाठी धनज्योतला भेट द्या. धनज्योतला तुम्ही अवश्य भेट द्या आणि एकदा जाणून घ्या की कुक्कुटपालन हे कसं केलं पाहिजे. त्यासाठी माझा संपर्क नंबर घ्या
93 22 73 0097 93 22 73 0097. धन्यवाद मित्रांनो.